आपण बघणार आहोत की यशनं गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू यश याचा लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. फुलटॉस चेंडू होता, म्हणावा तसा फायदा घेता आलेला नाहीये. चेंडू बघायला गेलं तर एका धावेसाठी जातोय. एक धाव मात्र स्ट्राईक रोटेट झालाय. प्रवीण स्ट्राईक वरती आलाय. प्रवीणची आणि रोहितची जोडी आता सध्याच्या घडीला बघायला गेलं तर मागच्या सामन्यामध्ये देखील फिनिश टच दिलाय त्यांनी दोघांनी. आणि विजय संघाला घेऊन मात्र आता विजयाची घोडदौड कायम ठेवण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती यश पुन्हा एकदा सज्ज आहे. मैदानाच्या आतमधून यायचं नाही, बाहेरून यायचं कृपया विनंती असेल. आणि याच दरम्यान ऑन साईडला टर्न करून मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु इथं पुन्हा एकदा बॅट्स आणि बॉलचा म्हणावा तितका संपर्क नाहीये. आणि याच दरम्यान आपण एक धाव घेण्यात यश झालंय. संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 2 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण बघतोय यश एक चांगला गोलंदाज आहे. पुन्हा रनरअप घेतलाय. त्याचवेळी स्लोवर यॉर्कर करण्याचा प्रयत्न जरूर झाला. एक वेगाने घेतली. दुसरीचा प्रयत्न थोडंसं फंबल क्षेत्ररक्षण आणि इथं मात्र विकेटचा चान्स आलाय. मोका बनला होता, परंतु मोका हातामधून निसटला गेलाय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. 2 धाव्याने संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या दरम्यान पाहायला मिळाले. मैदान आहे. मैदानामध्ये बघायला गेलं तर थोडंसं पावसाचं वातावरण झालंय आणि त्याचबरोबर पाऊस पडून गेलाय, त्यामुळे थोडंसं निसरट आहे. खेळाडू देखील निसटतात आणि याच दरम्यान चांगला कॅच देखील गल्लीमध्ये घेतलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि त्याच दरम्यान माघारी परतावं लागतंय. ज्या मागच्या मॅचचा हिरो जो आहे तो रोहित याला एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु बॅटची एज घेऊन थर्डमॅनला चेंडू गेलाय. थर्डमॅनला एक चांगला कॅच देखील आपल्याला पाहायला मिळालाय. माघारी परतलाय रोहित आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक हट्टाकट्टा आणि त्याचबरोबर ज्याच्या बॅटमधून मोठे फटके येऊ शकतात तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण आलाय. आणि एक टुर्नामेंटमध्ये या खेळाडूने देखील आपल्या नावाची चर्चा या सातत्यानं ठेवलंय. प्रेक्षक वर्गाने आणि खेळाडूंना बाकीच्या विनंती आहे की मैदानाच्या आतमध्ये कुणीही मधून यायचं नाही आहे, विनंती असेल. त्याच दरम्यान पुन्हा एकदा किरण इन आउट आहे, तो थोडासा फास्ट देऊया आपल्याला विनंती असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती यश पुन्हा एकदा सज्ज होतोय. जय भवानी स्पोर्ट्स गडमुडशिंगी थोडासा पहिला धक्का लागलाय रोहितच्या स्वरूपातला आणि त्याच्यानंतर किरण आलाय. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूच्या अगदी बघायला गेलं तर लांबून फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडूपर्यंत जाणं गरजेचं असतं. ज्यावेळी आपण बॅटिंग करतो त्यावेळी ती महत्त्वाचं असतं की तुम्ही चेंडूच्या किती जवळ जाता, त्यामुळे तेवढी ताकद तुम्हाला मिळत असते. आणि इथं मात्र ती चुकी झाली. थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न झाला. 6 फुटवर्कचा कमी वर्क झालाय. आणि याच दरम्यान बघायला गेलं तर आणखीन एक चांगला यॉर्कर आणि त्याच दरम्यान षटक क्रमांक पहिलं समाप्तीचा कॉल पंचांकडून आलाय. 1 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच 5 धावा धावफलकावरती आहेत. पाच धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरं षटक कोणाकडे हाताळलं जाईल हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. बघूया कोण हाताळतो हे षटक आणि ही जबाबदारी दिली. अर्थातच पहिली मॅच झाली होती एटी स्पोर्ट्स आणि वाळवा वॉरियर्स या दोन संघांच्या दरम्यान. त्या सामन्याचा जो हिरो आहे तो अर्थातच बॅटिंग असू दे बॉलिंग असू दे दोन्हीमध्ये आपली कामगिरी चूक केली होती. तोच मनोज आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. राईट हँड उर्ध विकेटचा मारा करतोय. चांगला चेंडू अगदी बघायला गेला तर पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू किरण याला न समजलेला चेंडू जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. स्थिरावलाय चेंडू आणि त्याच दरम्यान आपल्याला हा शॉट चेंडू पाहायला मिळतोय. फटकेबाजी मोठी करण्याची गरज आहे. षटक क्रमांक दुसरा आहे किरण. तोच प्रयत्न त्याच्यावरून वारंवार केल्याचा प्रयत्न केलाय. हा चेंडू पंचाने वाईट घोषित केलाय. त्याचबरोबर एक बाउन्सचा इशारा देखील दिलाय. म्हणजेच याच्यानंतरचा जर बाउन्स केला तर नक्कीच आपल्याला नो बॉलला सामोरं जावं लागेल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली गेली. 6 धावा धावफलकावरती आहेत आणि एक विकेट मात्र रोहितची गेली. रोहितची विकेट गेल्यानंतर मात्र थोडीशी धावांची गती जी आहे ती कमी झाली आणि आपण बघायला गेलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती मनोज याच्यावरती जबाबदारी दिली गेली. एक
तर मात्र बॉलला थोडंसं पुसलं जात आहे. कौतुक करावं लागेल इथं गोलंदाजाचा देखील. चांगला चेंडू होता मागचा, परंतु थोडासा उसळी गेलाय. नियंत्रित मारा नव्हता. पुढचा चेंडू मनोज याचा राईट हँड द विकेटचा मारा करतोय. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय, पण वेग एवढा आहे की बॅटचा आणि बॉलचा म्हणावा तितका संपर्क जोपर्यंत येणार नाही आहे तेवढा चेंडू बाहेर जाणार नाही आहे. आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. 7 धावा धावफलकावरती आहेत. जय भवानी स्पोर्ट्स गडमुडशिंगी संघ थोडासा अडचणीत आहे जरूर, परंतु संघर्षातून मार्ग काढावा लागेल. संघर्ष तर नक्कीच करावा लागेल. हो, यावेळी पुलटा चेंडू होता, परंतु तो देखील विक्रेल झोनमध्ये 22च्या स्वरूपातली धावसंख्या इथं मिळाली गेली. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 8 धावा धावफलकावरती आहेत. म्हणून चांगली गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षक मात्र यावेळी थोडीशी त्याच्याकडून चुकी झाली आणि त्याचाच परिणाम आपल्याला अतिरिक्त धावसंख्या 1 झाली गेली. प्रवीण आहे स्ट्राईकवरती. काय करतोय प्रवीण बघूया. प्रवीण समोरच्या दिशेनं फिल्डर आहे. एकदा वेगानं घेतली, दुसरीचा प्रयत्न होणार का? यस, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, परंतु धाव मिळेल ती फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेवरती थांबावं लागणार आहे, कारण पिचचा जर विचार केला तर थोडीशी निसरट आहे त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर एक धाव धावफलकावरती लागली गेली. 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 4 चेंडू या ओव्हरमधले देखील पाहायला मिळालेत. यावेळी रडारमध्ये चेंडू नक्कीच पाहायला मिळाला होता. गॅप भेदण्यात यशस्वी झाला का? प्रयत्न शेवटपर्यंत केले होते, परंतु चेंडूला पाठवलाय लॉंग ऑफला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. फटका चांगला आणि फिल्डर अगदी बघायला गेलं तर वैटिश लॉंगॉन हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय 4 धावांसाठी. फिल्डर होते दोघेही, परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे पडलेत. मनोज एका विचारपूर्वक गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर त्याच्या किरण असणार आहे. जरूर किरण फुलटा चेंडू होता. जरूर मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न केलाय. 1 रन घेतली. वेगानं दुसरीचा प्रयत्न होतोय आणि दुसरीचा प्रयत्न असफल. किरणला माघारी परतावं लागतंय. झटका क्रमांक 2 या ठिकाणी होतोय आणि याच दरम्यान षटक क्रमांक 2 संपुष्टात येत आहे आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 2 बाद 14. षटक क्रमांक 2 संपलंय. 14 धावा धावफलकावरती आहेत. 2 विकेट मात्र गेल्या. तर त्याच्यानंतर माघारी किरण परतलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी उमेश मैदानाच्या आतमध्ये आल्या, परंतु स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळेल प्रवीण. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो जगदीश. जगदीशाचा पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होते प्रवीण. यावेळी मात्र दिशा भरकडली. थोडासा लेग स्टंपच्या अगदी बाहेर जाणार चेंडू पंचाने घोषित केला. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्या मिळते, म्हणजेच काय तर 15 या आकड्यावरती धावफलक जाऊन पाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण नक्कीच मोठ्या फटक्यांसाठी ओळखला झालाय, परंतु खामोश होता. खामोश रखना. षटकार बघायला गेलं तर फटका जबरदस्त होता. फटका चांगला होता पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती आपल्याला बघायला गेलं तर अगदी आसमानला देखील चिरेल हा फटका. षटकार गडमुडशिंगी. प्रवीण हीच गरज होती संघाला आणि तीच संघाची गरज ओळखून यावेळी त्याची बॅटिंग सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. हो, आणखीन एक वार काढण्याचा प्रयत्न. इथं प्रयत्न झाला कॅचचा देखील, परंतु यावर मिळेल ती फक्त आणि फक्त धाव 1. एका धावेनं इथं मात्र संघाची धावसंख्या पोहोचते 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती आहे. 2 बाद 22 असा अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रवीण स्ट्राईक वरती आहे, म्हणजेच मोठे फटके येऊ शकतात. जगदीश याच्यावरती हल्ला सध्याच्या घडीला चालू आहे. 6 याच्या अगोदरच्या बॉलमध्ये घेतले होते. त्याच्यानंतर हा चेंडू वाईट पंचाने घोषित केला. अतिरिक्त धावसंख्येमध्ये अजून एकानं भर पडली गेली, म्हणजेच 23 या आकड्यावरती धावफलक जाऊन पाहताना पाहायला मिळतोय.
पुढचा चेंडू जगदीश याचा, कारण जगदीश थोडंसं बघायला गेलं तर तो दिशा भरकटली गेली. पहिला वाईट, दुसरा षटकार आणि यानंतर बॅट फिरली जोरात, सिक्स गेलाय आबाळात, षटकार साधावा. पुढचा चेंडू जगदीश याचा आणि याच दरम्यान बघायला गेलं तर खाली राहणारा चेंडू थोडासा बॅट्स आणि बॉलचा संपर्क चुकला यावेळी आणि फटका मात्र फसला थोडासा. 29 या आकड्यावरती धावफलक, 30 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. म्हणजे अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 2 चेंडूमध्ये किती धावा होत आहेत, किती धावांचं टार्गेट होणार हे देखील महत्वाचं आहे. उमेश आहे स्ट्राईकवरती, अजूनही एकही बॉल खेळला नव्हता आणि त्याच्यानंतर ओहो स्लॉट मध्ये पाठवलाय, प्लॉट मध्ये गालगुट्टा आहे, मोठा फटका, षटकार. चांगला फटका खेळलाय. बघायला गेलं तर रसिक प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट देखील झालाय आणि षटकार. बॉल द्यायचा आहे आतमध्ये. आयोजक कमिटी विनंती असेल बॉल आतमध्ये टाकायचा आहे. षटकार लगावला. 36 धावा धावफलकावरती आहेत. ही संधी आहे उमेश याला हिरो होण्याची. मोठा फटका बसलाय, चेंडू हवेत आहे, फिल्डर एसटी रक्षक तिथपर्यंत पोहोचतोय, तिथं मात्र विकेट शेवटच्या चेंडूवरती गमवावी लागते. बरोबर 36 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 36 धावा धावफलकावरती म्हणजेच विजयासाठी 37 धावा कराव्या लागतील. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आपल्याला विनंती असेल. गडमुडशिंगी संघ आतमध्ये जायचंय. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आपल्याला विनंती असणार आहे. बघायला गेलं तर 36 धावा आहेत धावफलकावरती. डिपेंड करण्यासाठी गोलंदाज देखील सज्ज होतील, परंतु इकडे दुसऱ्या साईडला बघायला गेलं तर वाळवाचा संघ देखील मागच्या सामन्यामध्ये पहिला सामना जर त्यांचा बघितला तर त्यांनी देखील पाठलाग करत असताना चांगली धावसंख्या देखील 44 रनांचा चांगला पाठलाग केला होता. यावेळी 36 धावांचं टार्गेट आहे त्यांच्या समोर आणि विनंती असेल बरोबर सामना आपल्याला वेळेत संपवायचा आहे, त्यामुळे थोडंसं लवकर या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षण लेखीने सजवून घ्यायचं आहे. बॉल आतमध्ये टाकायचे आहेत. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची विनंती असेल आणि त्याचबरोबर राहुल दादांना विनंती आहे फॉर्म बॉक्समध्ये कृपया आपण यायचं आहे, आपल्याला विनंती असणार आहे. बॉल बॉल द्यायचा आहे आतमध्ये. चला फटाफट थोडंसं आपण पटापट आपण थोडंसं सहकार्य करा जेणेकरून पटपट सामने आहे. म्हणजे अजूनही 10 सामने आजच्या दिवसातले खेळायचे आहेत. बॅटर वाळवा संघ आपले सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये कृपया पाठवून द्यायची विनंती असणार आहे आपल्याला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळते.
पण बघायला गेलं तर 37 धावांचं छोटं आव्हान आहे. त्याचबरोबर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला आपल्याला पाहायला मिळेल मनोज, ज्यानं पहिला सामना एक हाती आपल्या बाजूला फिरवला होता. मोठी फटकेबाजी, जवळजवळ 3 ते 4 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. त्याच्यानंतर आता त्याच्या सोबतीने मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर रोहन याच्यावरती जबाबदारी आहे. परंतु गडमुडशिंगी संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज कोण आला हे देखील महत्वाचं आहे. प्रवीण याच्याकडे जबाबदारी आहे. राहुल दादा यांना विनंती आहे, कृपया आपण कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पहिला चेंडू टाकला जातोय. 37 धावांचं आव्हान आहे. पहिला चेंडू प्रवीण याचा पहिल्या चेंडूवरती वार केलाय. फटका दर्जेदार आहे. हा पाठवलेला सीमा पार आहे. षटकार. चांगला फटका पाहायला मिळालाय. कारण बघायला गेलं तर याच्यासाठीच ओळखला जातो मनोज. मनोज पुन्हा एकदा सज्ज आहे. प्रवीण राईट हँड उर्दू विकेटचा मारा करेल. पुन्हा एकदा स्वॉट मध्ये पाठवलाय आणि फटका दर्जेदार आहे. षटकार. ताकद बघायला गेली तर नजाकत देखील पाहायला मिळाले. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली चेंडूवरती आणि जसं वाटलं की आपल्या शॉट मध्ये आहे तसंच तो मोठा फटका करण्यात यशस्वी झालाय. मनोज, कौतुक करावं लागेल. चांगलं कौतुक आहे संघासाठी. इथं मात्र पहिल्या 2 चेंडूवरती 12 धावा आहेत. पहिल्या सामन्यामध्ये देखील हीच कामगिरी केली त्याने. यावेळी देखील बॉलचा पाठलाग केलाय. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती जाण्याचा प्रयत्न केलाय आणि याच दरम्यान आता मात्र एक चांगला चेंडू टाकण्यात यशस्वी झालाय. प्रवीण नाराज आहे. यावेळी मनोज स्वतःवरती फटका पाहिजे होता षटकारासाठीच, परंतु यावेळी आडव्या बॅटनं लॉब केला. ऑन साईडला फिल्डर आहे. मिडऑफचा फिल्डर येईपर्यंत एक धाव वेगाने घेतली. दुसरी रनाचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील सक्सेसरित्या पूर्ण केली. मनोज याला माहिती आहे की आपण जरी बॅटमधून मोठे फटके येत असले तरी सिंगल डबल ठेवणं देखील गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे आणि त्याच्या डोक्यामध्ये तेच चाललंय. सध्याच्या घडीला बघायला गेलं तर 14 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 14 मध्ये 23 धावांची गरज आहे. प्रवीण याचा पुढचा चेंडू. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला आहे. फिल्डर आहे तिथं. एक धाव मात्र मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या आता मात्र पोहोचते ती 16-15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे कारण 22 धावा अजूनही 13 चेंडूमध्ये आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. स्ट्राईकवरती यावेळी रोहन याच्याकडे जबाबदारी असणार आहे. आतापर्यंत एकही चेंडू खेळायला आला नाही, जबाबदारी आहे. परंतु दुसऱ्या साईडला प्रवीणचा जर विचार केला तर प्रवीणनं 5 चेंडूमध्ये 15 धावा दिलेत. तर त्याच्यामध्ये 2 षटकार पहिल्या चेंडूवरती आलेत. पहिल्या 2 चेंडूवरती षटकार आल्यानंतर प्रवीणनं मात्र आपलं जी तयारी आहे ती चांगली दाखवली. त्याच्यानंतर वेगात नाहीये तर अचूकतेमध्ये भर दिला आणि हिथं मात्र भर दिलाय. आणखीन एका आपल्या चांगल्या चेंडूवरती माघारी धाडलाय. रोहन याला परततोय. रोहन बॅक टू पॅव्हिलियन. यानंतरचा जो सामना आहे तो 501 स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर 80 स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कर्णधार कृपया टॉससाठी यायचं आहे. विनंती असेल की आपण लगेच टॉस घेऊन पुढच्या सामन्यासाठी तयारी राहायचं आहे. आयोजक कमिटीतलं राहुल दादा विनंती आहे टॉस कृपया घ्यायचा आहे. आपण कोण आहेत? दोन्ही कर्णधार 501 स्पोर्ट्स आणि 80 स्पोर्ट्स दोन्ही कर्णधार लगेच टॉस घ्या. बघायला गेलो तर 15 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि शेवटच्या चेंडूवरती अगदी महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट घेतली. परंतु एका साईडला मात्र मनोज आहे. 12 चेंडूमध्ये अजूनही 22 धावांची गरज आहे. एक षटक जर इथं चांगलं हाताळलं तर नक्कीच गडमुडशिंगी संघ
या सामन्यामध्ये परत होऊ शकतोय, परंतु दुसऱ्या साईडला वाळवा वॉरियर्स आपली या मैदानावर छाप पाडताना पाहायला मिळतोय. राऊंड द विकेटचा मारा यावेळी करेल गोलंदाज रोहित आहे. एटी स्पोर्ट्स आणि पाशेक स्पोर्ट्स कर्णधार कृपया या. ओहो, लाजवाब फटका आहे दमदार. चेंडूला पाठवले सीमा साधावा. खरं तर बघायला गेलं तर फटकेबाजी जी आहे मनोजाची ती चांगली करतोय. पाशेक स्पोर्ट्स संघानं टॉस जिंकलाय. आपला डिसिजन लगेच कळवायचा आहे. 1.1 पहिला चेंडू आणि दुसरा चेंडू देखील हवेमध्ये केलाय फरार. 6 धावांसाठी फटका पडला भारी. सिक्सरची आली वारी. 6 धावा. बॉल द्यायचाय. बॉल पाशेक स्पोर्ट्स संघानं टॉस जिंकलाय. प्रथमतः बॉलिंग करण्याचा डिसिजन घेतला. अर्थातच बॅटिंगसाठी आमंत्रित केलं एटी स्पोर्ट्स संघाला. तर तयार राहायचंय लगेच. दोन्ही संघ या सामन्यानंतर 27 धावा धावफलकावरती आहेत, ते देखील एकट्याच्या मनोजाच्या. कारण 7 चेंडूमध्ये 27 धावा त्यानं एकट्यानंच केल्यात. आतापर्यंत एकही वाईट चेंडू नाही आहे आणि त्याचमुळं आपण बघायला गेलं तर 27 धावा संघाच्या आणि एकट्याच्या देखील 27. आणखीन एक त्याच्यामध्ये दिलाय बहर एका षटकाराची. बॉल आला रागात, तसाच तो गेलाय परत षटकारात. सिक्सर. 6 धावा. नऊ चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. काय होतंय बघूया. हा सामना जवळ आता वाळवा वॉरियर्स संघाने आपल्या बाजूने झुकवलाय. अगदी मनोजाच्या बॅटमधून आणखीन एक फटका आहे दर्जेदार. चेंडू गेलाय सीमारेषेच्या अगदी जवळ. फिल्डरने तो पकडला गेलाय. 1 धाव होईल. 1 धाव पूर्ण होईल, परंतु अजूनही 3 धावा विजयासाठी करायच्या. 34 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत, त्या देखील मनोजच्या. आणि आता इथं मात्र रोहितनं ती मोका दिलाय संघाला की माझ्याकडून ही 1 धाव फ्री आणि या वाईटचा इशारा आणि डिक्रेलची 1 धाव, अशा टोटल 2 धावा. म्हणजे हा सामना आता टाय झालाय आणि 1 धाव विजयासाठी लागते. हा सामना आता वॉरियर्स वाळवाचा संघ मात्र या सामन्यावरती विजयाचा मुकुट चढवलाय कसा. चेंडू आहे हवेत, फिल्डर आहे खाली, जज करतोय फिल्डर आणि इथं मात्र कॅच सुटलाय आणि विजय इथं मात्र नक्कीच वाळवा वॉरियर्स संघाचा झालाय. कॉंग्रॅच्युलेशन इंडिया. पुढच्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील, तर हार्ड लक. अर्थातच जय भवानी गडबुड शिंगी संघ.